राज्यात पावसाचा जोर वाढलाय। राज्यात पुढील 2 दिवस अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा सर्व दूर पाऊस पडणार आहे। रायगड आणि छत्रपती संभाजीनगर तसंच पुण्याच्या घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर मुंबई, कोकणासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे। पाहूया आज राज्यात हवामानाची स्थिती कशी असेल। आज आहे 16 सप्टेंबर 2025। महाराष्ट्रावर परतीच्या पावसाचं मोठं संकट आहे। मंगळवारी म्हणजे आज 33 जिल्ह्यांना नवा अलर्ट देण्यात आलेला आहे। तोच अलर्ट आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतेय। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला YouTube वरती सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती जर फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा। मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस विजांसह पडण्याची शक्यता आहे। तर रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे। कोकणात 5 जिल्ह्यांना येलो तर एका जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली आणि सोलापूरला येलो अलर्ट देण्यात आलाय। तर कोल्हापूर, साताऱ्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट तर उर्वरित सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे। जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली वगळता सर्व 9 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता विदर्भात देखील वर्तवण्यात आली आहे। दरम्यान राजस्थान इथून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झालेला आहे। मान्सून ऑक्टोबर महिन्यात राज्यातून माघार घेईल अशी शक्यता आहे। मराठवाड्यात गेल्या 24 तासात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय। अहिल्यानगर आणि मुंबईत देखील मुसळधार पाऊस होतोय। त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेणं महत्त्वाचं असणार आहे।